नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ही सगळी कोडी कशी उलगडत चाललेली आहेत. म्हणजेच कलाच्या या अपघाताबाबत अद्वैतला एक एक गोष्ट कशी सुटत आहे, त्याच्यापुढे एक एक गोष्टीचा कसा पुरावा येत आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या सगळ्यामध्ये नैनाने सुद्धा मदत केलेली आहे, ती म्हणजेच अद्वैतची. कारण अद्वैतला तिने ते प्रॉपर्टी पेपर मिळवून दिलेले आहेत, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इकडे नैना हातामध्ये कलाचा फोटो घेऊन रडत बसलेली असते. ती म्हणत असते की कला, माफ कर मला, खरंच मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले, मी तुझ्याशी असं वागायला नको होतं, माझी चूक झाली नैना, कला मला माफ कर, असं म्हणत ती रडत असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तिथे जिना उतरून जात असते ती म्हणजेच सुकन्या, आणि सुकन्याला नैनाचा रडतानाचा आवाज ऐकू येतो. ती म्हणत असते की या का रडतायत, काय झालंय नक्की, काय रिझन असेल, असं म्हणत सुकन्या विचार करत असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नैनाच्या रडण्यामुळं सुकन्याच्या समोर एक गोष्ट येत असते की काहीतरी आहे, आणि सुकन्यालाही त्रास होत असतो. तिचं हृदय तिला सांगत असतं की नाही, हे काहीतरी वेगळं घडतंय. आणि तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि मग ती म्हणते, अद्वैत सर, सगळं व्यवस्थित आहे ना? नाही म्हणजे तुम्ही बाहेर गेला होतात ना म्हणून विचारलं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं ओके. मग त्यावेळेस ती म्हणते की एक विचारू का, त्या नैनाताई आहेत त्या का रडत आहेत, म्हणजे काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो की नैना ही कलाची सख्खी बहीण आहे, ती फक्त तिची जाऊ नाही आहे तर सख्खी बहीण आहे. आणि हे ऐकल्यानंतर इकडे सुकन्याला धक्का बसतो आणि सुकन्या आपोआपच चालत नैनाच्या रूमकडे जाऊ लागते. नैनाच्या रूमकडे ती जात असते. तिच्या डोक्यात नैनाचेच विचार चालू असतात. तिला वाटत असतं की आपण नैनाची समजूत घालूया. मग अद्वैत पण म्हणतो की आपण पण जाऊन बघूया, असा विचार अद्वैतच्याही डोक्यात येतो. आणि मग अद्वैतही त्या रूमच्या दिशेने जाऊ लागतो. तेव्हा मात्र इकडे सुकन्या आता नैनाच्या रूमकडे आलेली आहे. अद्वैतही त्यांच्या पाठोपाठ आलेला आहे. त्यावेळी अद्वैत पाहत असतो. सुकन्या तिथे येते आणि नैनाला म्हणते, नैनाताई. नैनाताई असं म्हणताच इकडे नैनाला खूप बरं वाटू लागतं. खरं तर सुकन्याने खूप प्रेमाने अशी हाक मारलेली असते आणि इकडे अद्वैतलाही जाणून घ्यायचं असतं की काय झालंय नक्की. म्हणजे नैना एवढी रडते मान्य आहे मला, कला गेल्याचं दुःख तिलाही आहे, परंतु मग नैनाला असं वाटत असतं की कलानेच तिला हाक मारली आहे, म्हणून कला वरती पाहते, नैना वरती पाहते आणि कला असं म्हणते, म्हणजे ही हाक तर सुकन्याने मारलेली असते, पण नैनाला असं वाटतं की कला आली आणि कला मला बोलतीये. मग कला जेव्हा तिथं आहे असं तिला जाणवतं, म्हणून तर तिने नैनासोबत आता बोलत असते. आणि त्याच वेळी सुकन्या तिला म्हणत असते की काय झालंय, असं ती विचार. खरं तर आज सुकन्याला भेटल्यामुळं नैनाला खूप बरं वाटत असतं. नैनाला असं वाटत असतं की खरंच आपल्या जवळचं कोणतरी आपल्याकडे आलेलं आहे, ही गोष्ट तिला जाणवत असते. आणि म्हणून तर तिने नैना कला सुकन्याशी बोलायला सुरुवात करते. इकडे नैनाच्या डोक्यात एकच असतं की कला जोपर्यंत होती तोपर्यंत मी तिला खूप त्रास दिलाय, प्रत्येक वेळेस इथे तिला हर्ट करण्याचा प्रयत्न केलाय, प्रत्येक वेळेस कॉम्पिटिशन केलेली आहे आणि मी तिला कधी समजून घेतलेलं नाहीये, मी तिच्याशी चुकीचं वागत गेलेली आहे. या गोष्टीची जाणीव इकडे सुकन्याच्या समोर आता नैनाला झालेली असते आणि नैना त्या गोष्टी बोलून दाखवत असते. नैनाचं एकच म्हणणं असतं की मी खूप चुकीचं वागले. खरंच सुकन्या, मला नाही माहिती, कला माझी बहीण होती ग, पण आम्ही दोघी एका घरात होतो, तरीही मी तिच्याशी चुकीचं वागत गेले, मी प्रत्येक वेळेस कॉम्पिटिशन करत गेले आणि प्रत्येक वेळेस या गोष्टी अशा पद्धतीनं घडत गेलेल्या आहेत, असं सगळं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र नैना रडत असते. नैना सुकन्याला म्हणत असते की माझी बहीण सोडून गेली ग, मी तिच्याशी खूप वाईट वागले, असं म्हणत ती रडायला सुरुवात करते. तेव्हा सुकन्या तिला जवळ घेते आणि मग सुकन्याला मिठी मारून ती पुन्हा रडू लागते. आज कितीतरी दिवसानंतर इकडे कलाची आठवण नैनाला झालेली आहे. आपण तिच्याशी चुकीचं वागलेलो आहे या गोष्टीची जाणीव सुद्धा तिला होत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता नैनाने सुकन्याला मिठी मारली आणि ती रडत आहे. तर इकडे नैना ज्या पद्धतीने रडत आहे तेव्हा तिथे अद्वैत आलेला असतो आणि अद्वैतलाही जाणवतं की या सगळ्या मागे काय घडलेलं आहे.
आणि त्याचसोबतच इकडे आता नैना तिची समजूत घालते. सुकन्या म्हणते की हो मला माहिती आहे हे सगळं असं घडलेलं आहे, हे जाणवतंय मला. ती तुमची बहीण होती ना नैनाताई, असं म्हणत तिच्याशी बोलत आहे. आणि त्याचवेळी अद्वैत तिथं आलेला असतो. अद्वैत म्हणतो की खरंच आज कळलेलं आहे की नक्की काय झालेलं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत. खरंच आज पहिल्यांदा कळलेलं आहे हे अद्वैतच्या डोक्यात असतं. म्हणजे या सगळ्यामध्ये नैना माझी मदत करू शकेल असं इकडे अद्वैतला वाटू लागतं. म्हणजे ते प्रॉपर्टीचे पेपर जे आहेत फ्लॅटचे, ते नैना मला राहुलकडून मिळवून देऊ शकते हे अद्वैतच्या डोक्यात आलेलं असतं. अद्वैत तिथं आलेलं असतो. अद्वैत म्हणतो की आज मला खरंच कळलं की तुझ्या मनात कलाबद्दल काय आहे ते. तेव्हा नैना म्हणू लागते हो पण काय झालं. तेव्हा तो म्हणतो की अद्वैतच्या फ्लॅटचे पेपर्स आहेत, ते मला त्याच्या कपाटातून मिळवून देशील का. म्हणजे तुला वाटतंय ना कलाला न्याय मिळवून दिला पाहिजे. मी बाकी सगळ्या गोष्टी तुला नंतर सांगेन, पण आपल्याला कलाला न्याय मिळवून द्यायचा आहे ना, मग त्यासाठी तू एवढं करशील का असं तो विचारू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैतला आता ती म्हणते की हो मी नक्की देईल, पण कलाला न्याय मिळेल ना. कलाच्या बाबतीत हे सगळं कोणी केलंय हे आपल्याला शोधून काढायचं आहे आणि त्यासाठी मीही तुझी मदत करायला तयार आहे. आता नैना अद्वैतच्या मदतीला आलेली आहे. अद्वैतला सांगत आहे की मी ही मदत करायला तयार आहे, मी तुला जे हवंय त्यासाठी जे पुरावे लागतील ते मिळवून द्यायला तयार आहे, पण आपल्या कलाला न्याय मिळाला पाहिजे असं बोलणं चालू आहे. आणि त्याच वेळी अद्वैत इकडे विचार करत असतो की हो आता ह्या सगळ्या गुंता सुटत चालला पाहिजे एवढंच त्याला वाटत असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुकन्या त्याच गोष्टींचा विचार करत असते. सुकन्याच्या डोक्यातले विचार काही गेल्या थांबत नसतात. ती म्हणत असते काय आहे या सगळ्याचा अर्थ काय आहे. म्हणजे मी इथं आले, मी इथे कामाला लागले, त्याचबरोबर माझी आणि आजोबांची भेट होणं हे सगळं चालू असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला नाही माहिती, पण आता मला वाटायला लागले की सगळं आज व्यवस्थित होतंय. आज दत्त जयंती आहे आणि आजच नैनाच्या मनात काय आहे ना हे तुझ्यामुळं मला कळलं आणि नैना आता माझी मदत करायला तयार झालेली आहे हे अद्वैत सुकन्याला सांगत असतो. आणि त्याचवेळी अद्वैतचं म्हणणं असतं की आज पहिल्यांदा नैना ज्या पद्धतीने बोललेली आहे ना, खरंच तेव्हा मला बरं वाटलेलं आहे. म्हणजे ती माझी मदत करू शकते, कलाला न्याय मिळवून देण्यासाठी ती माझ्यासोबत आहे, ह्या गोष्टीची जाणीव मला झालेली आहे असं अद्वैत सांगत असतो. तर इकडे सुकन्या आता तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ती झोपलेली असते, पण काही केल्या तिला झोप काही लागत नसते. तिच्या डोक्यातनं विचार काही केल्या थांबत नसतात, कारण तिला जाणवत असतं ते म्हणजेच आपण कशा पद्धतीने इथे ओढलं जातोय, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत आहेत, हे सगळ्या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. ती म्हणत असते की का म्हणजे माझी सुरुवात इथं का झाली. म्हणजे तिथे कलाचा ॲक्सिडेंट झाला, मी तिला वाचवायला गेले, मी तिला वाचवलं. त्याच्यानंतर मला तिथे आबांना तिथे आजोबांची सेवा करायला मिळाली मंदिरात, मी आजोबांची सेवा केली. आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी तिला आठवत असतात. ती म्हणजे ती चिठ्ठी मिळणं, इतके दिवस 6 महिने अद्वैत सरांना काहीच सापडत नव्हतं आणि अचानक ह्या सगळ्या गोष्टींचा शोध सुरू झाला आणि या सगळ्या गोष्टी अद्वैत सरांना सापडू लागल्या. हे सगळं ती बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं घडत होतं, पण या सगळ्याशी माझा संबंध का, म्हणजे माझा संबंध का लागतोय, एवढंच तिच्या डोक्यात सुरू आहे. नक्की अद्वैत सरांना मी आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी का कळत गेलेल्या आहेत. आज मला कळलं की नैना ही कलाची बहीण आहे आणि ती विचार करू लागते की काय आहे हे सगळ्या मागं काय आहे. म्हणजे माझी देवीनेच मला योजले का इथं येण्यासाठी, हा सगळा देवीने न्याय मिळवून देण्यासाठी आखलेला सगळा हे आहे का, असं तिच्या डोक्यात चालू असतं आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा मात्र इकडे सुकन्याला कळत नाहीये की आपण काय करतोय, कशा पद्धतीने रिॲक्ट करतोय. इकडे अद्वैतही विचार करत असतो की मला कलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी मी कशा करतोय, काय करू म्हणजे कलाला न्याय मिळवून देता येईल. आता सगळी कोडी सुटत चाललेली आहेत, हळूहळू सगळ्या गोष्टी मला कळत आहेत, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. कारण ती चिठ्ठी राहुल आणि रोहिणीची जी चिठ्ठी आहे त्याच्यामध्ये कलाने लिहिलेलं असतं की आपल्या घराला वाचव. आणि त्यांनीच हे सगळं जे आहे ते अद्वैतला आठवत असतं. अद्वैत विचार करत असतो की काय आहे याच्या मागं कारण, का आपलीच माणसं, आपली माणसं आपल्या माणसाच्या जीवावर उठलेली आहेत आणि हे सगळं घडतंय ते म्हणजे प्रॉपर्टीसाठी, हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर त्याला वाईटही वाटत असतं. तो म्हणत असतो की काय आहे हे सगळं. आता सगळ्या गोष्टी शांतपणे आपल्याला कराव्या लागणार आहेत. काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते
ते वाटतं तेवढं सोपं नाही आहे हे आता अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत विचारही करत असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, आणि नेमकं त्याच वेळी आता राहुल आणि रोहिणी या दोघांचेही विचार चालू झालेले आहेत. कशा पद्धतीने काय करायचं, कसा बंदोबस्त करायचा हे सगळं ते ठरवत आहेत. म्हणजेच आपल्याला आता पुरावे शोधावे लागणार आहेत. आणि नक्की राहुल त्या दिवशी अपघाताच्या दिवशी काय काय झालं होतं असं म्हणत रोहिणी राहुलला विचारत असते. इकडे आता अद्वैत बाहेर बसलेला आहे आणि त्याच वेळी सुकन्या तिथे येते. सुकन्या म्हणते, अद्वैत सर. सुकन्याला पण झोप येत नसते म्हणून सुकन्या आउट हाऊसमधून बाहेर आलेली असते. ती अद्वैतला विचारते तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, काही झोपच येत नाही आहे मला. तेव्हा तो तिला विचारू लागतो की मला एक सांगशील का, म्हणजे त्या अपघाताच्या दिवशी काय झालेलं, त्या गाडीचा नंबर आठवते का तुला, तू बघितलेला का? सुकन्या म्हणते की नाही, मी नंबर नाही बघितला, कारण त्या गाडीचा स्पीड इतका होता की तो नंबर बघणं शक्यच नव्हतं, असं ती सांगते. मग अद्वैत विचारतो गाडीचा रंग कोणता होता? तेव्हा सुकन्या सांगू लागते की पांढरा रंग होता. मग हा अपघात कसा झाला मला सांगशील? तेव्हा सुकन्या सांगू लागते. इकडे राहुल पण त्याच गोष्टींचा विचार करत असतो, यांच्यामध्येही त्याच गोष्टी आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ. इकडे सुकन्या सांगत असते की भरधाव वेगाने ती गाडी आली, कला मॅडमना उडवलं. कला मॅडम खूप विचित्र अवस्थेत तिथं पडलेल्या होत्या. सगळी लोक व्हिडिओ काढण्यात बिझी होती आणि त्याच वेळी मी तिथं गेले आणि त्या लोकांना या सगळ्यातून बाहेर काढण्याचा, या सगळ्यातून लोकांना सांगत होते की हे असं नका करू तुम्ही. काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला घ्याव्या लागणार आहेत. आणि मग मी तिथे गेले आणि त्यानंतर मी सगळं तिथे कला मॅडमना ह्या सगळ्यातून वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. तिथे लोकांना मी सांगत होते की असं नका करू, आपल्याला ॲम्ब्युलन्सला बोलवणं गरजेचं आहे. पण त्यावेळेस मलाही त्रास व्हायला लागला, मीही अस्वस्थ झाले होते. मलाही कळत नव्हतं की काय करू आणि गोष्टी कशा हँडल करू, कारण मीही त्या सगळ्यामध्ये अवघडले होते. कारण माझ्यासाठी हे सगळं जे होतं, मान्य मी नर्स आहे हे सगळं मान्य आहे, पण मला हृदयाचा त्रास असल्यामुळं मी काही गोष्टी तिथं करू शकत नव्हते. हे जेव्हा सुकन्या सांगत असते तेव्हा मात्र इकडे अद्वैतलाही कळतं की नक्की काय काय झालेलं होतं आणि का ह्या सगळ्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत हे अद्वैतच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे अद्वैत आता म्हणत असतो की बरोबर आहे. आणि त्यावेळेस सुकन्या सांगत असते, म्हणजे ती गाडी आली. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गाडीमध्ये तिथं झटापट सुरू झालेली होती आणि त्या झटापटीमध्ये तिथं पुढं काहीतरी घडत होतं, पण त्यानंतर मी बेशुद्ध पडले. इकडे नैना मात्र प्रॉपर्टीचे ते पेपर शोधत आहे, जे राहुलने घेतलेल्या फ्लॅटचे प्रॉपर्टीचे पेपर आहेत, ज्याबद्दल नैनाला काहीच माहिती नाही आहे. नैना त्या बाबतीत तिला कुठल्याच गोष्टी माहिती नाही आहेत, तिला सांगितलेल्या नाही आहेत. आणि नैना आता ते प्रॉपर्टीचे पेपर शोधत असते, परंतु तिला ते काही मिळत नाहीत. सगळीकडे ड्रॉवर, त्याचबरोबर बेडच्या खाली सगळीकडे ती शोधाशोध करते. मग शेवटी नैना म्हणते, कपाटात बघू का? एकतर राहुल आता इकडे रोहिणीच्या रूममध्ये गेलेला आहे, तेवढ्या वेळातच हे काम तिला करायचं आहे आणि त्यामुळं घाईने ते काम ती करत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत ते मात्र खूपच भयानक आहे. आणि या सगळ्या गोष्टी शोधाशोध आता नैनाने सुरू केलेली असते आणि नेमकं तिच्या हातामध्ये ते प्रॉपर्टीचे पेपर लागलेले आहेत आणि त्या प्रॉपर्टीच्या पेपरमुळं नैनाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होणार आहेत. आता राहुल तेवढ्यात येताना दिसतो, पण त्याचवेळी नैनाला फक्त प्रॉपर्टीचे पेपर मिळत नाही आहेत, तर नैनाला मिळतो ते म्हणजेच की तिथे नैनाला आता त्याचबरोबर चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे पेपर मिळालेले आहेत, ज्याच्यावरती राहुलने सगळ्यांच्या सह्या घेतलेल्या होत्या आणि ते चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे पेपर नैनाच्या हाती लागलेले आहेत. इकडे नैनाला लक्षात आलेलं असतं राहुल आलेला आहे, म्हणून त्या क्षणी तिने तिथं लपून बसलेली असते आणि या सगळ्या गोष्टी अडचणीत येण्यापासून तिने स्वतःचा बचाव केलेला असतो. ती म्हणते की जर राहुलला कळलं असतं तर माझं काही खरं नव्हतं, ही गोष्ट सुद्धा तिच्या लक्षात आलेली आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती म्हणते की आपल्याला शांतपणे विचार करावा लागणार आहे, आपण शांतपणे ह्या गोष्टी करूया म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सुकन्या आता इकडे तुळशीची पूजा करत असते आणि त्याचबरोबर तेवढ्यात ते काका, म्हणजे जे काका सुकन्याच्या सोबत राहायचे, ज्यांना काकांना त्या सुकन्या जेवायला वगैरे देते, आणि नशीब म्हणजे त्यांच्याकडे
रोहिणीच्या गाडीची नंबर प्लेट आहे अपघाताच्या वेळची, कारण त्यांनी गाडी डिस्ट्रॉय केलेली आहे, सगळं केलेलं आहे. परंतु तो नंबर प्लेट मात्र त्यांना मिळालेली नाही, तो मोबाईल मिळालेला नाही आणि मोबाईलमधला तो व्हिडिओ, या एवढ्या गोष्टी आता गायब असल्यामुळं या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न मात्र यांच्या पुढे आहे. त्याचवेळी आता सुकन्या तिथं असते आणि सुकन्या म्हणू लागते की काहीही करून आपल्याला या सगळ्यांचा शोध घ्यायचा आहे. आणि नेमकं त्याच वेळेस तिथे ते काका आलेले असतात. ती काकांना म्हणत असते, काका तुम्ही इथे इथे का आलात काका, असं म्हणत ती काकांना विचारू लागते. तेव्हा ते काका म्हणत असतात की नाही, आणि त्यांचं ते नेहमीच असतं, त्या पद्धतीनं तिला ते बोलून दाखवत असतात. आणि सुकन्याला बरोबर ते काकांचं म्हणणं जे असतं ते कळत असतं. काकांना काय म्हणायचं आहे ही गोष्ट सुद्धा सुकन्याला बरोबर कळत असते. आणि त्याच वेळी इकडे काका तिथं आलेले असतात आणि अद्वैतच्या रूममध्ये आता नैना आलेली आहे. नैना म्हणते, अद्वैत येऊ का? तेव्हा अद्वैत म्हणतो, ये ना नैना, काय झालं? तेव्हा नैना सांगते की हे बघ, हे प्रॉपर्टीचे पेपर, पण मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे याच्यासोबत मला आणखी काही गोष्टी समजलेल्या आहेत. आणि त्या म्हणजेच, तेव्हा अद्वैत विचारतो, काय झालं, आणखी काय समजले तुला? तेव्हा ती सांगू लागते की त्या फ्लॅटच्या प्रॉपर्टीचे पेपर आहेतच, पण त्याचबरोबर चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे सुद्धा पेपर आहेत आणि ज्याच्यावरती तुमच्या सह्या झालेल्या आहेत. आता ही गोष्ट जेव्हा अद्वैतला कळते तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, काय, हे एवढं सगळं? तेव्हा नैना सांगू लागते की हो अद्वैत, म्हणून तर मी हे सगळे पण पेपर मी तुझ्यासाठी घेऊन आलेले आहे. आता मी तुला पेपर दिलेले आहेत, पण काही झालं तरीही आपल्याला कलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, असं अद्वैतला ती सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, पण अद्वैत तिला सांगतो की पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी यातलं कोणाला काहीच सांगू नको, हे प्रॉपर्टीचे पेपर आपल्याकडे आहेत, याबद्दल काहीही सांगू नको, असं अद्वैत नैनाला सांगत असतो. नैना मात्र आता अद्वैतच्या मदतीला तयार झालेली आहे, अद्वैतची मदत करत आहे, कारण नैनाला माहिती आहे की या लोकांनी काय काय केलेलं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने केलेल्या आहेत. आता मात्र नैना तयारीला लागलेली आहे आणि तिने अद्वैतला ते पेपर आणून दिलेले आहेत आणि त्याचबरोबर सांगितलेलं सुद्धा आहे की काहीही झालं तरीही आपल्याला कलाला न्याय मिळवून द्यायचा आहे. आता नैनाने पेपर तर दिलेले आहेत. अद्वैत म्हणतो की आता मी पुढे काय करायचं ते बघतो, पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे, पुढं कुठल्या गोष्टी आता मॅनेज करायच्या आहेत हे सगळं पाहायचं आहे, हे अद्वैतच्या डोक्यात सुरू असतं. आणि अद्वैत मात्र नैनाला सांगतो, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आता अद्वैतच्या हातात ते पेपर आहेत. अद्वैतला खरं तर राहुलच्या फ्लॅटचे पेपर हवे होते, पण त्याचबरोबर आता हे पेपर पण मिळालेले असतात आणि अद्वैत ते पेपर हातात घेतो आणि पाहू लागतो. अद्वैत म्हणतो की आपलीच माणसं एवढ्या खालच्या थराला जातील आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्याच माणसांनी पैशांसाठी, प्रॉपर्टीसाठी माझ्या कलाला संपवलेलं आहे आणि माझ्या कलाला माझ्यापासून वेगळं केलेलं आहे, ही गोष्ट त्याला सहन झालेली नसते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता ते काका सुकन्याला भेटायला आलेले असतात. आता अद्वैत बाहेर येतो, त्याचबरोबर राहुल आणि रोहिणीसुद्धा बाहेर आलेले असतात. आणि अद्वैत म्हणतो, तुम्ही ओळखता का यांना? तेव्हा ती सांगते की हो. आणि मग ती काकांना म्हणते, शांत व्हा काका, पण काका ऐकायलाच तयार नसतात. ज्यावेळेस त्यांना दिसतं की राहुल आणि रोहिणी तिथं आलेले आहेत, ते धावत त्यांच्याकडे जातात आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा सुकन्या आणि अद्वैत दोघंही त्यांना समजवतात आणि मग सुकन्या त्यांना घेऊन आधी सुकन्या जिथे राहत होती त्या ठिकाणी येते. तिथं आल्यानंतर आता सुकन्या त्या काकांना म्हणत असते की काय झालं. अद्वैतने एक शॉल घेतलेली असते, त्यांच्या अंगावरती पांघरलेली असते आणि त्याच वेळी इकडे अद्वैतला समजलेलं आहे, त्याच्या हातात नंबर प्लेट आहे, कारण सुकन्या काकांना म्हणते की फ्रेंडशिपचा रूल काय आहे, आपल्याला जर गिफ्ट दिलं तर आपण, असं म्हणता क्षणी काकांनी त्यांच्या बॅगेतली म्हणजे त्या पिशवीतली नंबर प्लेट काढलेली आहे आणि अद्वैतच्या हातात दिली. अद्वैत जेव्हा तो नंबर प्लेट हातात घेतो तेव्हा त्याला धक्का बसतो, कारण त्या नंबर प्लेटच्या पाठीमागच्या साईडला एक साडीचा तुकडा असतो आणि वरच्या साईडला रक्तही लागलेलं असतं. आणि आता मात्र अद्वैत मोबाईल काढतो आणि मोबाईलमधला कलाचा त्या दिवशीचा साडीचा रंग कन्फर्म करतो, तर त्या दिवशीसुद्धा साडी कलाने नेसलेली असते ती त्याच पद्धतीची असते हे अद्वैतच्या लक्षात येतं. आणि आता अद्वैतच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे. आता एकच गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे कलाचा मोबाईल. आता लवकरच ती गोष्टही अद्वैतला मिळणार आणि इतके दिवसाचं जे कोडं आहे ते सुटणार आहे आणि राहुल आणि रोहिणीचा खेळ खल्लास होणार आहे. थँक्यू.